मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा अखेर ठरला असून सोलापूर शहरातील होम मैदानावर मंगळवारी दिनांक 8 दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून 35 ते 40 हजार महिला लाभार्थी घेऊन येण्यासाठी 400 बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत। लाभार्थी आणायची जबाबदारी प्रत्येक तहसीलदारांवर सोपवण्यात आली असून त्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी, गटविकास अधिकारी यांना कामाला लावण्यात आल्याचे बोलले जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी दिनांक 4 रोजी पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आढावा घेतला। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, मुख्यमंत्री कार्यालयाचे संतोष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभय भोसले, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, तहसीलदार श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते। सोहळ्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिला लाभार्थ्यांची व्यवस्था चांगली व्हावी, प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी, प्रत्येक बसमध्ये एक तलाठी असेल, ते सर्व महिलांना व मैदानापर्यंत घेऊन येणे व कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या गावी सोडतील, प्रत्येक बसमध्ये पाणी व अन्य सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी, मोबाईल टॉयलेट व आरोग्य पथक असावे, कार्यक्रमाचे व्यासपीठ, विद्युत पुरवठ्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रोटोकॉल प्रमाणे व्यासपीठ तयार करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या। कार्यक्रमासाठी मोठी गर्दी व्हावी यासाठी प्रशासन तयारीला लागले आहे।